केतन यांनी मात्र तो झेल सोडून मात्र एक मोठा जीवनदान दिला होता. ते सलामीवीर अमर एक सलामीवीर फलंदाजाला मात्र देखील त्यांनी एक जीवनदान दिलं होतं आणि त्याचा मात्र त्यांनी पुरेपूर फायदा उचलला होता. परंतु कोणतीही चुकी न करताना गणेशनी मात्र त्याचं झेलबाद त्याला करून मात्र त्याला तंबूचा रस्ता धाडावा लावला आणि निश्चितच अंतिम चेंडूवर जर राहिला असता. राहू या षटकातील पुढील चेंडू कृपया आपण त्या गोष्टीवरती पुढे वाट करू. आणि इथं मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघूया झेल होतो की काय. आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवरती झेल पहिला झटका बसतोय तो म्हणजे जयदास या स्वरूपामध्ये. वेनगाव संघाचे हॉलिंडर आपण सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे याची दक्षता घ्यायची आहे. एका जागेवरती बसायचं नाही. वेनगाव संघ मोहन साहिल आकाश रुपेश सुनील आपण सर्वांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे बाउंड्री लाईनचा. पहिला चेंडूवरती पहिला झटका बसतोय मांडोणी संघाला. जयदास या स्वरूपामध्ये चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल. हा सामना 3 षटकाचा खेळला जाईल. चांगली अशी सुरुवात संजयनगर संघाकडनं. राहुल या गोलंदाजाकडनं एक आणि इथं मात्र तिसऱ्या फळीचा फलंदाज जातोय मैदानामध्ये. डावकुरा फलंदाज गणेश डावकुरा फलंदाज गणेश आणि इथं हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय. आणि इथं मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुसरा एक झटका मिळतोय मांडोली संघाला. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. 2 चेंडूवरती मात्र लगातार 2 विकेट मात्र 2 बळी मात्र मिळवतोय राहुल हा गोलंदाज. नवीन फलंदाज जातोय राकेश ना प्रकाश प्रकाश पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि हाणामारीचं षटक आणि पूर्णपणे जखडून ठेवलंय. 2 चेंडूवरती मात्र 2 गडी मात्र बाद झालेत मांडोणी संघाचे. आणि चौथ्या फळीचा फलंदाज मैदानामध्ये तैनात होतोय तो म्हणजे प्रकाश. राहुल या षटकातील पुढील चेंडू आणि इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त आणि इथं मात्र विकेट हॅट्रिक. इथं मात्र 3 चेंडूवरती मात्र 3 मात्र गडी बाद करतो या गोलंदाज. जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे या गोलंदाजाची. अप्रतिम गोलंदाजी जबरदस्त कामगिरी संघासाठी करतोय. प्रकाश जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज चौथ्या फळीचा फलंदाज जातोय मैदानामध्ये तो सुद्धा प्रकाश. 3 चेंडूवरती मात्र 3 गडी मात्र बाद करतोय राहुल हा गोलंदाज. अप्रतिम सुंदर अशी गोलंदाजी